हॅलो फ्रेंड, नमस्कार। आज आपण पाहणार आहोत शेगाव कचोरीची रेसिपी। त्यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी मी एका बाउलमध्ये 1 कप मेजरमेंटच्या साहाय्याने मैदा घेतलेला आहे। 1.25 कप असा मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये थोडं अर्धा चमचा मीठ, अर्धा पळी तेल हे सर्व मिक्स करून चांगलं मळून घेतलेलं आहे। एकदम सैलसरही नाही आणि घट्टही नाही, मीडियम प्रकारे असं मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी माझं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण ते थोडं अर्धा 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे। त्यामध्ये 1 वाटी धणे घेतलेले आहेत। हे धणे भाजून घ्यायचे आहेत। त्याच वाटीच्या साहाय्याने अर्धा वाटी मी बडीशेप घेतलेली आहे आणि त्याच प्रमाणात मी जिरे सुद्धा घेतलेले आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। हे मिश्रण भाजून झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी 4 ते 5 मिरची घेतलेली आहे मी, कमी तिखटवाली, 1 आल्याचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। हे मिश्रण वेगळं भांड्यात फिरून घ्यायचं आहे। हे जाडसर भरड वाटून झाल्यानंतर सेम भांड्यात ते मिश्रण घालून ते सुद्धा वाटून घ्यायचं आहे। सो मी पहिल्यांदा ही भरड वाटून घेते। ही भरड एकदम जाडी नाही किंवा एकदम बारीकही करायची नाही, या प्रकारे असं करायचं आहे। त्यानंतर त्याच भांड्यात सेम मिश्रण मी वाटून घेणार आहे आणि अशी छान जाडसर पेस्ट तयार करणार आहे। प्रथम एका पातेल्यात 2 पळी ऑइल घालणार आहे। त्यात ही अद्रक मिरची लसूणची पेस्ट घालायची आहे। ती चांगली फ्राय करून झाल्यावर ती भरड घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी मी 1 वाटी बेसन भाजून घेतलं होतं, ते सुद्धा याच्यात घालणार आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मसाला असं घालायचं आहे। हे मी भाजून ठेवलेलं बेसन यात घालत आहे आणि सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव केलं की त्यामध्ये थोडा पाण्याचा हापका मारायचा आहे, जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। छान प्रकारे असं एकजीव करायचं आहे। त्यानंतर यात 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला हा कचोरीचा मसाला रेडी होणार आहे। तो थोडा थंड होऊ द्यायचा। त्यानंतर मी या ठिकाणी मळलेल्या पिठाचे छान मऊसूत गोळे बनवून घ्यायचे आहेत, सम आकाराचे। त्यानंतर एक मीडियम पुरीच्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सारण भरायचं आहे आणि मी पॅक करून एक छान प्रकारे जाडसर असं पुरीच्या आकाराचं लाटायचं आहे। तुम्ही बघू शकता इकडे। जास्त प्रेस करायचं नाही, वरच्यावर हलक्या हाताने लाटायचं आहे।
ज्याने आतलं सारण बाहेर येणार नाही। अशा प्रकारे मी सर्व कचोरी इकडे बनवून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी माझ्या कचोरी बनवून झालेल्या आहेत आणि मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं साईडला। तर आपण एक एक कचोरी याच्यात तळून घेणार आहोत। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही तळायची आहे दोन्ही साईडनी। तुम्ही बघू शकता छान अशी टम्म फुगलेली आहे ती। अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी सर्व कचोरी इकडे तळून घेणार आहे। अशा प्रकारे आपली कचोरी इकडे रेडी झालेली आहे। सो मी तुम्हाला एक कचोरी ओपन करून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकाल छान अशी टम्म फुगलेली कचोरी या ठिकाणी रेडी झालेली आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। या ठिकाणी महत्त्वाची टिप म्हणजे बेसन घालायच्या आधी ते व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, ज्याने कच्चं राहत नाही ते आणि चवीलाही सुंदर लागतं।